आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खरंच आपला बाप आपल्याला समजला पाहिजे. आपला बाप आपल्यासाठी काहीही करायला तयार असतो. बाप गरीब असो की श्रीमंत असो, बाप असणं फार महत्वाचं आहे. असाच एक बाप, असाच एक राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजानं तुमचा, माझा आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाचा भविष्य बदलला. त्या राजाचं नाव ऐकल्यावरती तुमच्या माझ्या अंगातलं रक्त सलसलतं. आजही त्या रक्ताला उभान फुटतं. येणाऱ्या कालाला प्रेरणा मिळते. नेमकी छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये आहे तरी काय. आज तुम्ही आणि मी या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहोत? का एखाद्या सरदाराची जयंती नाही साजरी केली? का आज एखाद्या बादशाची जयंती नाही साजरी केली? का 350 वर्ष झाली, इथल्या 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना या मातीमधून जाऊन, 350 वर्ष झाली छत्रपती संभाजी महाराजांना या मातीमधून जाऊन, तरी आज आपण महाराजांना पुजतो, महाराजांना जपतो का? याचं कारण फार वरवरते आहे. पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना या मातीमधून जाऊन, महाराज नसताना सुद्धा बदनामीच्या आगीतून जावं लागलं शंभू राजांना. ज्या राजानं स्वाभिमान शिकवला, ज्या राजाच्या नावावरती आज आपली पोट भरतात, त्या राजाला धर्मवीर आहे की स्वराज्य रक्षक आहे या चौकटीत अडवून ठेवावं, या चौकटीत बांधून ठेवावं, ही या महाराष्ट्राची सर्वात मोठी खंत आहे. संभाजी राजे हे धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते? ज्या शेतकऱ्याला वाटलं या राजानं माझ्यासाठी काम केलंय, त्या शेतकऱ्यासाठी तो राजा गुलवाडी भूषण झाला. ज्या बहुजन समाजाला वाटलं या राजानं माझ्यासाठी काम केलंय, त्या बहुजन समाजासाठी तो राजा स्वराज्य रक्षक झाला. ज्या हिंदू समाजाला वाटलं या राजानं माझी घरं वाचवलेत, या राजानं माझी देवळं वाचवलेत, त्या हिंदू समाजासाठी तो राजा धर्मवीर झाला. पण याहीपेक्षा संभाजी राजे हे छत्रपती होते आणि या जगात छत्रपती शिवाय दुसरं कुठलंच पद नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे दादानो, यापुढे तुम्हाला कुणी विचारलं संभाजी राजे हे धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते, छाती ठोकून सांगायचं संभाजी राजे हे छत्रपती होते, संभाजी राजे हे छत्रपती होते. 385 वर्ष झाली महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. ज्या मातीत स्वराज्य स्थापन केलं ती माती म्हणजे महाराष्ट्राची माती. महाराष्ट्र म्हणजे काय हो? महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. नेहमी गनिमांचा जंजाल म्हणजे महाराष्ट्र. सईचं कुंकवानं भरलेलं कपाल म्हणजे महाराष्ट्र. जगोबारायांच्या गळ्यातील टाल म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काल म्हणजे महाराष्ट्र. कर्तृत्वाच्या सरीने हिरवं झालेलं रानमाल म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा माझा प्राण म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा माझा प्राण म्हणजे महाराष्ट्र. संकट प्रत्येकाच्या वाट्याला येतात. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर राम हे प्रभू श्री राम झाले आणि गोकुळामध्ये राजपुत्र असून सुद्धा गोकुळामध्ये राहणारे कृष्ण हे भगवान श्री कृष्ण झाले. म्हणजे ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याच्या पुढे भगवान हे पद लागू होतं. असाच एक संघर्षवीर, असाच एक संघर्ष योद्धा, त्याचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षानं भरलं होतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या सह्याद्रीचा पुत्र, तुमचा माझा इथल्या मातीचा पुत्र, जिजाऊ मासाहेबांचा पुत्र. 50 वर्षांचं आयुष्य लागलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि 32 वर्षांचं आयुष्य लागलं छत्रपती संभाजी महाराजांना. पण जोपर्यंत चंद्र सूर्य उगवत राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात येत राहतील. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दादांनो, लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. त्यांची नोंद सुद्धा इतिहासाने ठेवली नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लाखो लोक रोज जन्माला आले आणि रोज मेली. त्याची नोंद सुद्धा इतिहासाने ठेवली नाही. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहित आहे का हो? नाही माहित. आपल्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला माहित आहे का हो? नाही माहित. त्यांच्या पंजोबाचं नाव आपल्याला माहित आहे का हो? नाही माहित. पण आजही 350 वर्ष झाली इथल्या तरुण मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. 350
वर्ष झाली इथल्या लहान मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती संभाजी महाराज कोण होते. ते पोरग लहान असताना त्याच्या मस्तकावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे नाव नोंदून ते पोरग इथल्या मातीमध्ये तयार होत का. काय पराक्रम आहे या राजाचा, काय त्याग आहे या मातीचा. मी आताच सांगलो लाखो लोक रोज जन्माला येतात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, पण या असा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. त्याच्या जगण्याची, त्याच्या जन्मण्याची, नवनवे त्याच्या मृत्यूची नोंद या इतिहासाला, या जगाच्या इतिहासाला ठेवावी लागली. यापुढे दादानो तुम्हाला कुणी विचारलं की दादा तुम्ही कोणाच्या देशातून आलात, छाती ठोकून सांगायचं ज्यानं मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमीतून आलो आहे. हे आमचं सामर्थ्य आहे, आमचं त्याग आहे, आमचं बलिदान आहे, आमचं सौंदर्य आहे. मी नेहमी सांगत असतो आपला आदर्श कोण आहे आपल्यावर अवलंबून असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतं श्रीची इच्छा. श्री म्हणजे कोण. श्री म्हणजे आई. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरून न फुटणारं पोरग रायरेश्वराच्या मंदिरात जातं आणि शपथ घेतं. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर जाऊन स्वराज्याचं पहिलं तोरण बांधतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेब संकल्पित हेच करोनी आम्हा अगस्त. आबासाहेब म्हणजे कोण. आबासाहेब म्हणजे या स्वराज्याचे पती, या स्वराज्याचे रणतांडव, या स्वराज्याचे अग्निदेता, या स्वराज्याचे साक्षात परमात्मा. आबासाहेब संकल्पित हेच करोनी आम्हा अगस्त म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तो आज करणं मला अगस्त आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे आदर्श त्यांचे वडील होते. मग आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे. मध्यंतरी दादांनो पुष्पा नावाचा पिक्चर आला होता. ही सगळी चांगली चालणारी गाडी सगळी लंगडी चालायला लागली. आज आपल्या पोराला विचारलं की दादा तुझा आदर्श कोण आहे, ते लगेच म्हणतं सलमान खान माझा आदर्श आहे. आज आपल्या पोराला विचारलं की दादा तुझा आदर्श कोण आहे, ते लगेच म्हणतं शाहरुख खान माझा आदर्श आहे. तुमचा आदर्श जरूर असू द्या, तुमचा आदर्श जरूर असू द्या, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, 2 तास जिम मध्ये राबणारा सलमान खान तुमचा आदर्श जरूर असू द्या. 2 तास जिम मध्ये राबणारा सलमान खान तुमचा आदर्श जरूर असू द्या. त्या काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा शाहरुख खान तुमचा आदर्श जरूर असू द्या. पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत, बांधाच्या या टोकापासून तर बांधाच्या त्या टोकापर्यंत फिरणारा आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. ज्याच्या मागे बाप नावाची कृपा असते ना, ते पोरगा आयुष्यात ताटमानेनं फिरतही बाप नावाची ताकद आहे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. एका व्यक्तीने एकाला विचारलं की बाबा विराट कोहलीचं कितवं शतक झालं, ते म्हणालो 100वे शतक झालं. पण कधीतरी शेतात गेल्यावरती आपल्या बापाचा दावा मोजा. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. बाप असतो तसा, ज्यांनी आपले बाप गमावले असतील त्यांना बापाची किंमत विचारा, बापाची किंमत काय असते. बापाला बिट्टी जरी मारली ना, बाप जिवंत होत नाही, जिवंत करता येत नाही. 10,000चा फोटो जरी केला ना, बाप कित्येक मुलं असतील, कित्येक मुली असतील, कित्येक मायमावले असतील, त्यांनी आपले बाप गमावले असतील. बाप असला की 10,000चा फोन सुद्धा आपला असतो. बाप नसला की आयुष्यात साथ देणार कुणी नसतं. बाप असला अगदी वस्तू असू द्या, बापाकडे हक्कानं मागता येतं. हे दुःख ज्याला बाप नाही ना त्याला कायम कळालं असेल. कुणी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय, कुणी म्हणतं मला छत्रपती संभाजी महाराज व्हायचंय, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा
शिवबा झाला तो जिजाऊचा शिवबा झाला. जाता जाता एवढंच म्हणेन, कुणी म्हणतं मला छत्र, जाता जाता एवढंच म्हणेन, कुणी एका शिवपुत्रानं रायगडाला विचारलं, ए रायगडा सांग ना रे माझा राजा दिसत कसा होता. ए रायगडा सांग ना रे माझा राजा चालत कसा होता. ए रायगडा सांग ना रे माझा राजा लढत कसा होता. माझा राजा लढत कसा होता. एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानतो आणि वेळेअभावी इथे थांबतो. धन्यवाद.